वाढलेलं पोट कमी करायचं आहे तर मग ह्या 4 सोप्या एक्सरसाइज रोज प्रॅक्टिस करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करताना तुम्हाला दोन्ही हात कमरेच्या मागे ठेवायचे आहेत आणि सावकाश कंबर पोट आपल्याला वरच्या बाजूने उचलायचंय. सावकाश खाली आणायचंय. अगेन अप, स्लोली डाऊन, अप, स्लोली डाऊन. तर या प्रकारे या एक्सरसाइजचे 5 to 10 काउंट सुरुवातीला करा. हळूहळू तुम्ही रोज प्रॅक्टिस केल्यानंतर याचे काउंट वाढवू शकता. यानंतर एक साइडला होऊन झोपायचं आहे. एक हात डोक्याखाली ठेवायचा, दुसरा हात डोक्याच्या वरती घ्यायचा आहे आणि या प्रकारे पायाला टच करायचं. लेफ्ट साइडने 20 काउंट, राइट साइडने 20. थर्ड एक्सरसाइज मध्ये पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपल्यानंतर दोन्ही हातांचा सपोर्ट कमरेच्या खाली द्यायचा आहे. कमरेच्या खाली सपोर्ट दिल्यानंतर दोन्ही पाय आपले गुडघ्यात फोल्ड आहेत. दोन्ही पाय सावकाश सरळ समोर करायचे. तुम्ही स्लाइड करत पुढे नेऊ शकता आणि तसं स्लाइड करत मागे आणायचे. याचेच आपल्याला 15 to 20 काउंट रिपिटेशन्स करायचे. अगदी सावकाश कंट्रोल मुवमेंट करायचे. कुठेही घाई गडबड करायची नाही आपल्याला. लास्ट एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात समोर ठेवायचे, नीज वरती यायचे. सावकाश आपल्याला टोला टक करायचे. आपली पायाची बोटं उभी असतील. श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. स्लोली अगदी सावकाश गुडघ्यांना वरती उचलायचं, खाली ठेवायचे. आपल्याला कोर एंगेज करायचंय. पोटाला आतल्या बाजूने ओढून घ्यायचे. पुन्हा एकदा गुडघ्यांना वरती उचलूयात, सावकाश खाली. अगेन अप, स्लोली डाऊन, अप, स्लोली डाऊन. तर या 4 आसनांचा तुम्ही रोज अभ्यास करा आणि तुमचा मम्मी टमी कमी होण्यासाठी या आसनांनी नक्की मदत होणार आहे. आणि तसेच माझं 21 डेजचं टमी वर्कशॉप जॉईन करण्यासाठी टमी अशी कमेंट नक्की करा. तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. हरिओम.